हॅलो फ्रेंड्स, या 6व्या एपिसोडमध्ये पण आपल्याला फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये स्टार्टिंगला जे दोन पार्टनर दिले आहेत क्षिप्रा आणि मनीषा, त्यांचा रेशो सांगितला आहे कॅपिटल रेशो। कॅपिटल रेशो याचा अर्थ त्यांचे कॅपिटल ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणाला संक्षिप्त रूप द्यायचा आणि रेशो बनवला आहे। हा बघा, इथे कॅपिटल दिलेले आहेत क्षिप्रा आणि मनीषा 90,000 आणि 30,000। त्याच्यावर ते 4 शून्य कट करून भाग घालवले आहेत 3 एके 3 आणि 3 त्रिक 9 असा रेशो घ्यायचा आहे आपल्याला 3:1 आणि 3:1 हा कॅपिटल रेशो झाला। या प्रमाणातच आपल्याला पुढे प्रॉफिटची किंवा लॉसची विभागणी करायची आहे। या सोल्युशनसाठी ट्रेडिंग अकाउंटचा भाग ठेवायचा आहे 12 ओळींचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20 ओळींचा, पार्टनर्स करंट अकाउंट 7 ओळींचा आणि बॅलन्स शीट 20 ओळींची एवढ्या मेजरमेंटनी आखलेला आहे। बघा, फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम असल्यामुळे पार्टनरचे कॅपिटल आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला इनर कॉलमला लिहिलेत, पण जागा नाही सोडली आहे। दोघांचे कॅपिटल फिक्स ठेवलेत। क्षिप्राचं 90,000, मनीषाचं 30,000 असे बाहेर डायरेक्ट 1,20,000 आणि करंट अकाउंटचे बॅलन्स ट्रायल बॅलन्सवर क्रेडिट कॉलममध्ये दिलेले आहेत, म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन क्षिप्राचे 5,000 आणि मनीषाचे 3,000। नेहमीप्रमाणे आपला ओपनिंग स्टॉक लिहिला आहे ट्रेडिंगच्या डेबिटला डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला। या प्रॉब्लेममध्ये परचेस आणि सेल्स दोघांचे रिटर्न्स पण दिलेले आहेत, म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस मधून रिटर्न वजा केलेत आणि क्रेडिट साइडला सेल्स मधून रिटर्न वजा केलेत। पण या प्रॉब्लेम मध्ये सेल्स वर डबल ऍडजस्टमेंट आहे, म्हणून सेल्स रिटर्न वजा करून सुद्धा अमाउंट आतमध्ये ठेवली आहे। तर सेल्स वर जी ऍडजस्टमेंट आहे तीच ऍडजस्टमेंट परत मशिनरीवर आहे। ऍडजस्टमेंट नंबर 2, ऍडजस्टमेंट नंबर 2 वर असं म्हटलंय की विक्रीमध्ये मशिनरीची विक्री समाविष्ट आहे। ते सेल्स मध्ये आपली मालाची विक्री असते आणि त्या सेल्स मध्ये आपण मशिनरीची म्हणजे ऍसेटची विक्री समाविष्ट केली आहे, म्हणून ह्या सेल्स रिटर्न वजा करून जी अमाउंट आली आहे त्याच्यामधून मायनस केलं आहे सेल ऑफ मशिनरी 2000 आणि हे 2000 इकडे प्लांट अँड मशिनरीची जी अमाउंट लिहिली आपण 60,000, त्यातून सुरुवातीला सेल ऑफ मशिनरी वजा केले 2000, तेव्हा इनरला अमाउंट आली 58,000, कारण याच्या पुढे नंतर आपल्याला मशिनरीवर डेप्रिसिएशन चार्ज करायचा आहे। सन्ड्री डेटर लिहिले बॅलन्स शीट ऍसेट साइड 28,000, त्याच्यावर ऍडजस्टमेंट नंबर आहे 6, त्याच्यावर 3% आरडीडी काढली आहे। 28,000वर 3% आरडीडी 840 वजाबाकी डायरेक्ट बाहेर आणि 840 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 2 आरडीडी न्यू 840 हे डायरेक्ट लिहिले आहेत, कारण ट्रायल बॅलन्सवर जुनं बॅड डेट्स किंवा जुनी आरडीडी वगैरे काही दिलेली नाहीये। परचेसेस लिहून झाले फर्निचर ऍसेटला लिहिलं आहे 38,500, फर्निचरवर ऍडजस्टमेंट नंबर आहे 3, त्याच्यानुसार डेप्रिसिएशन चार्ज केले 5% 1,925 आणि हे इथे ऍडजस्ट केले डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 1,925। प्लांट अँड मशिनरी ऍडजस्टमेंट नंबर आहे 2, प्लांट अँड मशिनरी मगाशी आपण सेल ऑफ मशिनरी वजा करून जे 58,000 ठेवले आहेत त्याच्यावर 58,000वर 5% डेप्रिसिएशन 2,900 वजाबाकी करून रक्कम बाहेर आणि 2,900 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला डेप्रिसिएशनच्या यादीमध्ये टाकले प्लांट अँड मशिनरी 2,900। वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड इनरला लिहिले आहेत 800, वेजेसवर ऍडजस्टमेंट नंबर आहे 5, त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग सांगितले 200, म्हणून 800 मध्ये 200 मिळवून बाहेर रक्कम काढली आहे 1,000 आणि 200चा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड आउटस्टँडिंग वेजेस 200। सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड इनरला लिहिले आहे 3,500, त्याच्यावर पण ऍडजस्टमेंट नंबर आहे 5, आउटस्टँडिंग सांगितले 500, म्हणून 500 ऍड करून बेरीज बाहेर आली आहे 4,000 आणि 500चा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड आउटस्टँडिंग सॅलरीज 500
डिस्काउंट डेबिट साइडचा डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, बिल्स रिसिवेबल ॲसेट साइड, कॅरेज आउटवर्ड आणि पोस्टेज हे दोन्ही घटक पाठोपाठ दिलेले आहेत. हे दोन्ही जातील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. सेल्स रिटर्न सेल्स मधून मगाशीच वजा केले आहेत. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे दोन्ही जातील ॲसेटला डायरेक्ट बाहेरच्या कॉलम मध्ये. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ओपनिंग स्टॉक लिहून झालाय. ट्रेड एक्सपेन्सेस, वेअर हाऊस रेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट हे तिन्ही घटक क्रमाने जातील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. बिल्डिंगवर ॲडजस्टमेंट नंबर आहे 3, त्यानुसार 5% डेप्रिसिएशन चार्ज केले. 20,000वर आधी ॲसेटला लिहिले बिल्डिंग, त्याच्यावर 5% डेप्रिसिएशन 1,000, तेव्हा बाहेर आले 19,000 आणि 1,000 डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला डेप्रिसिएशनच्या यादीमध्ये टाकलं आहे. बिल्डिंग 1,000 असं तिन्ही ॲसेटवरचं टोटल डेप्रिसिएशन 5,825. या प्रॉब्लेममध्ये प्रत्येक ॲसेटवर डेप्रिसिएशन न सांगता डायरेक्ट तिसऱ्या ॲडजस्टमेंटला सांगितले डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्या 3 फिक्स ॲसेट होत्या, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर आणि बिल्डिंग. म्हणून या तिन्ही ॲसेटवर प्रत्येकी 5% डेप्रिसिएशन आपण आकारला आहे. क्रेडिट साइड बघा, सेल्स लिहून झालेला आहे. रेंट क्रेडिट साइडचं रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साइड. परचेस रिटर्न परचेस मधून वजा करून झालेला आहे. क्रेडिट साइडचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. बिल्स पेएबल बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. प्रॉब्लेम मध्ये 4 नंबर ॲडजस्टमेंट बघा. 4 नंबर ॲडजस्टमेंटला एक कॅपिटलवर व्याज करायला सांगितलंय. कॅपिटलवर व्याज 5% सांगितलंय. म्हणून क्षिप्राचं कॅपिटल आहे 90,000, त्याच्यावर 5% व्याज आला आहे 4,500 आणि मनीषाचं कॅपिटल आहे 30,000, त्याच्यावर 5% व्याज आलं आहे 1,500. एरवी आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटलमध्ये ॲड करतो. आता करंट अकाउंट दिलेले असताना करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्षिप्राच्या कॉलममध्ये 4,500, मनीषाच्या कॉलममध्ये 1,500. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. क्षिप्रा 4,500, मनीषा 1,500 असे आउटर कॉलमला येतील 6,000. चौथ्या ॲडजस्टमेंटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिटवर कमिशन द्यायला सांगितले प्रत्येक पार्टनरला. तर हा ग्रॉस प्रॉफिट काढण्यापूर्वी आपण क्लोजिंग स्टॉक लिहून घेतलाय. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 37,000 आणि बॅलन्स शीट ॲसेट साइड 37,000 क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक लिहिल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइडची टोटल आली 1,54,500. ही आपण दोन्ही साइडला लिहिली आहे आणि क्रेडिट साइडच्या बेरजेतून डेबिट साइडच्या अमाउंट वजा करून जो फरक आला आहे 81,700 तो लिहिलाय टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. हाच ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर केला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 81,700. आणि आता 81,700 वर प्रत्येक पार्टनरला 1% कमिशन चार्ज करायचे आहे. म्हणून 81,700च्या 1% 817 पार्टनरचं कमिशन करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कमिशन क्षिप्राच्या कॉलममध्ये 817, मनीषाच्या कॉलममध्ये 817. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला पार्टनर्स कमिशन क्षिप्रा 817, मनीषा 817 आणि त्यांची टोटल आली 1,634. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडची बेरीज केली 84,000, तीच डेबिटला मांडली आणि फरक आला आहे आपला 56,401. रेशो मगाशी सांगितलं होतं कॅपिटल रेशो आहे. कॅपिटल रेशो आपण काढला होता 3:1 म्हणून 56,401 ला 4 नी भागले तेव्हा आले 14,100.25.
पॉइंटच्या पुढचा अंक 2 आहे, म्हणून आपल्याला घेताना घ्यायचे आहेत फक्त 14,100. या 14,100 ला 3 ने गुणून क्षिप्राचं प्रमाण ठेवलंय 42,301 आणि 14,100 ला 1 ने गुणून मनीषाचा प्रॉफिट दाखवला आहे 14,100. नेट प्रॉफिट आपण करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्षिप्राचे 42,301 आणि मनीषाचे 14,100. या आपण प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंटच्या दोन्ही पार्टनरच्या क्रेडिट साइडच्या बेरजा जास्त आहेत, त्या दोन्ही साइडला आपण मांडल्यात आणि डेबिटला फरक काढलाय. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. क्षिप्राचा 52,618 आणि मनीषाचा 19,417 हे दोन्ही बॅलन्स क्रेडिट आहेत, म्हणून आपण लायबिलिटीला लिहिलेत पार्टनर्स करंट अकाउंट क्षिप्रा 52,618 आणि मनीषा 19,417. त्यांची बेरीज बाहेर आली 72,035 आणि बॅलन्स शीट आपली टॅली होते 2,40,235.